मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आहे. ही जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आज आपण पुणा स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आहोत. या ठिकाणी सर्व संघटना, पक्ष आणि संस्था असे विविध लोक येऊन आणि जे सामान्य नागरिक आहेत हे या ठिकाणी एकत्रित येऊन आपल्या या महामानवाला अभिवादन करतात, हार घालतात, मेणबत्त्या पेटवतात, अगरबत्ती लावतात. अशा विविध कार्यक्रम आज सकाळपासूनच सुरू आहे. या भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं सहर्ष स्वागत केलं जाते. आज आपण पाहताय की या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोंचा जनसमुदाय या आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतो. या परिसरामध्ये विविध स्टॉल्स, खाण्याचे स्टॉल्स, पुस्तकांचे स्टॉल असे विविध स्टॉल्स या ठिकाणी आहेत. अनेक जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्या अनुयायी त्यांना अभिवादन करताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते, संस्था, संघटना या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांना अभिवादन करत आहेत. अशा पद्धतीने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तळागाळातून म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वत्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. परमपूज्य महामानव बाबासाहेबांच्या बद्दल भारतातल्या नाही जगातल्या सर्व माणसांना प्रेम आहे. कारण केवळ एक जात धर्म नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन मानवजातीचा विचार बाबासाहेबांनी केला. त्याच्या जीवनातली दुःख, त्याच्यावरचा अन्याय हा दूर करण्याकरता ते आयुष्यभर लढले. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांनी काम करण्याचा संदेश घेतला पाहिजे. हार आणि फोटो घालणं सोपं असतं कारण ते लगेच बाजारात जाऊन विकत आणता येतं, पण आपल्या आयुष्यातला वेळ बाबासाहेबांचे विचार अंमलात आणण्याकरता देणं ही खरी बाबासाहेबांना आदरांजली असते. मी असा कार्यकर्ता आहे की बाबासाहेबांचे विचार माझ्या माध्यमातून आणखीन खोलवर कसे जातील, गरजू लोकांना कसे जातील, अशा म्हणून आज हा उत्साहपूर्ण वातावरण आहे. सगळ्या पुणेकरांनी आनंदाने ते केलं आहे. विशेषतः पुणे महापालिका आणि पोलीस खातं यांनी खूपच त्याच्यात परिश्रम घेतले. सर्व दलित संघटनांचे नेते, महापौर, उपमहापौर, सर्व पक्षाचे राजकीय अध्यक्ष अशी आम्ही एक बैठक घेतली आणि त्याच्यात हे सगळं नियोजन केलं आहे. त्यामुळे आज सर्वजण बाबासाहेबांना आदरांजली वाहता येतात. मीही त्यांचा एक भीमसैनिक म्हणून आज त्यांना आदरांजली वाहतो. महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, त्यांचा त्याग, त्यांचा शिष्टाचार, त्यांचा आदर व त्यांना प्रणाम करून सर्व भारतातील बौद्धमय जनता, आंबेडकराईट जनता, त्याचप्रमाणे भारतीय नागरिकांना सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. दलित पॅंथर ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही इकडे पाणी वाटप, वह्या वाटप की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे महत्त्वाचं कार्य आहे. शिका, संघटित व संघर्ष करा हा बाबासाहेबांनी आम्हाला महामंत्र दिलेला आहे. परंतु तो एका समाजाला लागू न करता समाजातील प्रत्येक घटकाला लागू करण्याचा आहे. त्याचबद्दल बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रप्रेम हे देशाला अभिवाज्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कृती जी सर्वात महत्त्वाची आहे ती या देशाला दिलेलं संविधान आहे. संविधानाचं पालन करूया. आम्ही या देशामध्ये आपण एकरूपाने राहूया. देशामध्ये असणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देत हा देश आपला आहे. सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि अंततः देखील भारतीय असणार आहे. ही बाबासाहेबांची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे, कटाक्षपणे प्रत्येक युवकाने, प्रत्येक तरुणाने आणि भारतातल्या नागरिकाने जात पात, धर्म, वंश, लिंगभेद हे सर्व विसरून एक रूपाने भारताचा विकास करावा, भारताला सुपर पॉवर बनवावं, हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आज आम्ही पुढे घेऊन जाण्याची शपथ घेतलेली आहे. बाबासाहेबांच्या चरणी आम्ही त्यांना वचन दिलेलं आहे आणि जनतेची सेवा करण्याचं अत्यंत महत्त्वाचं धाडस ह्या आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. मी त्या कार्यकर्त्यांना विनंती करेल की आजपासून तुम्ही देशसेवेच्या कामाला आणि बाबासाहेबांच्या राष्ट्रनिष्ठेला सलाम करून, जय भीम करून, अभिवादन करून
आज त्यांना खऱ्या अर्थानं सलाम करूया. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, दीनदलित, वंचित, पीडित या सगळ्या समाज घटकांचा विचार करून भारतीय संविधान लिहित असताना सर्व समाजाला एकत्र करून, म्हणजे त्याच्यामध्ये शेती कसणारा कुणबी असला, म्हणजे आजचा प्रगत जरी मराठा असला तरी या सर्व समाजाची दखल घेऊन ज्यांनी या देशामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाला समतेचा जो आदर्श दिला तो अतिशय वंदनीय आहे. आणि अशा महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं संभाजी ब्रिगेड असेल किंवा अन्य आमच्या सर्व संघटना असतील, एक आदर्श म्हणून, एक महापुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विचारांचा सर्वोच्च आदर करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशानं या देशातील प्रत्येक तरुणांनी शिकलं पाहिजे, संघटित झालंच पाहिजे, परंतु आपल्या समाजासाठी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्षसुद्धा केला पाहिजे. हाच या ठिकाणी जयंतीच्या दिवशी आपण पण केला पाहिजे. आणि आम्हाला इच्छा आहे की या देशामध्ये जर समतेचं, समानतेचं आणि बंधुतेचं राज्य जर निर्माण करायचं असेल, म्हणजे बुद्धांपासून छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांपासून आज जर आपल्याला काही त्यांच्या विचारांचा संदेश जर घ्यायचा असेल तर आपण या देशामध्ये त्या विचारांचा इथून पुढच्या काळामध्ये जागर केला पाहिजे. महिलांना न्याय हक्क अधिकार देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हाच या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी एक संकल्प केला पाहिजे आणि तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एक तरुण म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तो घेऊन जाऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित आंबेकरसह मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. LNTला शुल्कमाफी हा महापालिकेचाच फायदा असे स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. LNT कंपनीला खोदाईसाठी दिलेल्या शुल्कमाफीवरून गुरुवारी महापालिकेच्या खास सभेत जोरदार रणकंदन झाले. LNT कंपनीवर मेहरबानी दाखवली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी पालिकेच्या सभागृहात आंदोलन केले. त्यावर खुलासा करताना कंपनीला दिलेल्या शुल्कमाफीमुळे महापालिकेचे नुकसान होणार नसून उलट फायदा झालेला आहे असे स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. आयुक्तांच्या खुलाशानंतरही विरोधकांचे समाधान न झाल्याने हा विषय स्थायी समितीकडे पाठविण्याचे आदेश महापौरांनी दिल्यावर या वादावर तात्पुरता पडदा पडला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला मोफत वायफाय सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या LNT कंपनीला रस्ते खोदाईसाठी दिलेल्या शुल्कमाफीच्या विषयाने पालिकेची खास सभा गाजली. शुल्कमाफीमुळे महापालिकेचे 8 कोटींचे नुकसान होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी आंदोलन केले. स्थायी समिती अथवा मुख्य सभेला न विचारताच LNT कंपनीला खोदाई शुल्कमाफी देण्याचा निर्णय आयुक्तांनी परस्पर घेतलाच कसा? सरकारी कंपन्यांकडून खोदाई शुल्क वसूल केले जात असताना खासगी कंपनीवर एवढी मेहरबानी कशासाठी असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. या प्रकरणी खुलासा करताना आयुक्त म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आराखड्याला मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. महापौर, सभागृह नेत्यांचा समावेश असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीने LNT कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निवेदित संबंधित कंपनीला काम करताना होणारा खर्च परत देण्यात येईल असा मुद्दा होता. खोदाईसाठी कंपनीला द्यावे लागणारे शुल्क त्यांनाच पुन्हा मिळणार होते, त्यामुळेच ही शुल्कमाफी देण्यात आलेली आहे. सावकारांचे निबंधक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांच्या आदेशाने विजय एरंडोल व नरेंद्र एरंडोल यांच्या घरी धाड टाकण्यात आली. संशयित श्री विजय श्रीपाद एरंडोल व श्री नरेंद्र विजय एरंडोल यांच्या राहत्या घरी सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांच्या आदेशाने श्री प्रतीक पोखरकर, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालय अध्यक्ष श्री DS सोनवणे व श्री BL साबळे, श्री AT जाधव, श्रीमती SP मोरे मुख्य लिपिक, कनिष्ठ लिपिक श्री SA साळसकर, कनिष्ठ लिपिक श्री BS घुगे या पथकाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गायकवाड यांच्या पथकाच्या सहाय्याने अवैध सावकारी बाबत धाड मारली. सदर धाडीत 39 विविध व्यक्तींच्या देणेघेणेबाबतचा तपशील असणाऱ्या डायऱ्या, विविध व्यक्तींच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवर सह्या असलेल्या 71 कोरे कागद, विविध व्यक्तींच्या सह्या असलेले
13 बॉन्ड पेपर, विविध व्यक्तींचे सही असलेले 97 कोरे चेक व रकमेचे उल्लेख असणारे विविध व्यक्तींचे 29 चेक, 43 विविध स्वरूपाचे कारनामे इत्यादी दस्तऐवज ताब्यात घेण्यात आला असून प्रथम दर्शनी वैध सावकारी परवाना न घेता बेकायदेशीर सावकारी श्री विजय व नरेंद्र एरंडोल करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर श्री प्रतीक पोखरकर यांनी तसा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांच्याकडे दिला. त्यानंतर श्री BT लावंड जिल्हा उपनिबंधक यांनी श्री शाहूराजे हिरे उपनिबंधक सहकार संस्था पुणे यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यास प्राधिकृत केले असून त्यानुसार त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगताप हे पुढील तपास करीत आहेत. आपल्याकडे साधारणतः 15 दिवसापूर्वी एक तक्रार आली होती. तर विजय शिवपाल एरंडोल व त्यांचा मुलगा नरेंद्र एरंडोल हे खाजगी सावकारी करतायत म्हणून. तर त्या अनुषंगानं आपण आमचे जे शहर उपनिबंधक आहेत पोखरकर साहेब त्यांची आपण धाड टाकण्यासाठी किंवा छापा टाकण्यासाठी नियुक्ती केली होती. आणि त्यांनी मग त्यांच्या संगत एक 10 लोकांची टीम करून आणि पोलिसाचं सहकार्य घेऊन 7/4/17 रोजी साधारणतः सकाळी 10च्या सुमारास त्यांच्या घरावर छापा टाकला. ते लेक टाऊन सोसायटी जी आहे कात्रजमध्ये तिथं भाड्यानं राहतात आणि तिथं आपण धाड टाकल्यानंतर तो जे धाड किंवा छापासत्र रात्री 11 वाजेपर्यंत चाललं. आणि त्यामध्ये आपणाला त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस आपण झडती घेतली त्या झडतीमध्ये आपल्याला जवळपास 42-43 रजिस्टर सापडले. 39 वेगवेगळे व्याजदर जे काही 3.5% महिन्याला एवढं द्यायचं अशा प्रकारचे 39 डायऱ्या सापडल्या. 71 कोरे बॉन्ड सापडले. त्याच्यानंतर 97 कोरे चेक सापडले. म्हणजे असं आणि 13 बॉन्ड पेपर सापडले. म्हणजे जे काही बेकायदेशीर सावकारी असल्याचं जे काही डॉक्युमेंट आहे ते त्यांच्याकडे सापडलेले ते काही त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये सांगली कोल्हापूरमधले बी घराचे व्यवहार केले किंवा जमिनीचे असे दस्तावेज आपल्याला सापडलेले. आणि त्याच्या सर्व मग आपण हे यांनी धाड सत्र पूर्ण करून आपल्याकडं जिल्हा उपनिबंधकाकडे अहवाल दिला. आणि ही जी धाड टाकली हे आमच्याकडं पुन्हा दुसरं एक कार्यालय आहे उपनिबंधक शहर 4 यांच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळं त्या ठिकाणचे जे आमचे उपनिबंधक आहेत हिरे साहेब त्यांना आपण प्राधिकृत केलं. हे पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी. आणि दिनांक 12/4 त्यांनी जे भारतीय विद्यापीठ आहे त्या ठिकाणी गुन्ह्याची पण पोलीस केस पण आपण दाखल केलेली. सर दोघांना अटक करण्यात आली? आणखी कालपर्यंत नव्हती. आता आज आम्ही माहिती म्हणजे पोलिसनं काय केले ते बघू. कारण त्यांना नाही गुन्हा नोंद केलाय, त्यांना अटक करावी लागेल त्यांना. आणि पुढील तपास त्याचा आता जे काही त्यांचे लॉकर आहेत 4 बँकामध्ये त्याचा पण आता आमचं सहकार खाता आणि पोलीस पुढेचा त्याचा तपास करतील. सर ते अमाऊंट किती होते? चेक जे तुम्ही सांगताय 21 का 19 त्यांच्या चेकमध्ये आता जे ते आपल्या धाड सत्रामध्ये जे निष्पन्न झाले ते 1-1.5 कोटीपर्यंत अमाऊंट असण्याची म्हणजे जवळपास त्याचा अंदाज आहे. आणि दुसरं जे जमिनीचे दस्तावेज आहेत तर ह्याचे आता ते सगळे पुणे आणि शहर भागातलेच असल्यामुळे ते पण 20-25 कोटीची रक्कम सगळी साधारणतः होईल त्याची. सर किती म्हणजे व्याजदर किती होतं यांचं काय? म्हणजे वेगवेगळे आहेत. कधी आता आपल्या तक्रारात 5% म्हणले पण डायऱ्यावर वेगवेगळ्या नोंदी आहेत. कुठं 3%, 3.5%, 5% अशा वेगवेगळ्या नोंदी आहेत. दुसरं काय होतं म्हणजे काय फक्त हाच होता? नाही, त्यांचं आम्हाला तक्रारदार यांनी तर सांगितलं की हे सावकारी करतात. कारण आमचं त्यांनी आपल्याकडे जी तक्रार दिली ती हे 5% दोघंही पितापुत्र सावकारी करतात. आणि मग त्याच्या गावाच्या सह व्याज आकारणी करतात. मग त्यांना दम देतात, ऐका ना, त्रास देतात. आणि मग त्यांचं घरं लिहून घेऊन त्यांना बेघर करतात. तरी असंच माझ्या बाबतीत केलेलं आहे. आणि हे सांगलीचे आहेत. आणि हे या ठिकाणी यांचं स्वतःचं घर नाही. ते दरवर्षी भाड्यानं घर करतात. म्हणजे भाड्यानं घरं करून दरवर्षी ते घरं बदलतात. आणि हे फार मोठे सावकार आहेत. आणि तरी आपण यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार आपल्याकडे आली. ओके सर, हे काय देतात तुम्ही? नाही, माझं असं आपल्या माध्यमातून आव्हान आहे पुणे शहरातल्या जनतेला, जर असं बेकायदेशीर सावकारी असेल तर त्यांनी आमचं जिल्हा उपनिबंधक कार्यालय या ठिकाणी साखर संकुलमध्ये आहे.
नंतर आमच्या शहरात 6 उपनिबंधकाचे कार्यालय आहेत, 2 कार्यालय आहेत मार्केट यार्डमध्ये, 2 आमच्या साखर संकुलमध्ये आणि 2 कार्यालय पिंपरी चिंचवड भागात आहेत. तर यांच्याकडं त्यांनी जर आमच्याकडं तक्रार दिली तर आम्ही त्यांचं नाव कुठेही डिस्क्लोज करत नाही, त्यांचं नाव आम्ही गोपनीय ठेवतो आणि आम्ही पुढची कारवाई करतो. सर, पुण्यामध्ये एकूण किती आहेत सर म्हणजे जे हे व्यवसाय करणारे लोक आहेत, एकूण किती लोकांना परमिशन आपल्याकडे? नाही, आमच्याकडून साधारणतः मागच्या वर्षी 1200 1250 लोकांना, या वर्षी आता आमच्याकडे होतील पण साधारणतः 1300च्या आसपास आपण अधिकृत लायसन दिलेले सावकारी करणारे. अधिकृत ह्या दोघांवर काय कारवाई होणार आणि पुढे नागरिकांना सांगणार की अजून कंप्लेंट नाही, आता ह्यांच्यावर कायद्याप्रमाणे त्यांना अटक करतील आणि पुढची कारवाई होईल ना. आता आमचे जे दस्तावेज त्यांच्याकडे सापडले तर आम्ही आता त्यांना नोटीस काढून आम्हाला त्यांना एक सांगावं लागेल की अशी आम्ही दाद टाकलेली, ह्याच्यात आपले असे दस्तावेज सापडलेत, मग हा व्यवहार तुमचे दस्तावेज तुम्ही जमीन विकली आहे का काही सावकारीत व्यवहार आहे, आणि ह्याची शहानिशा करून आम्ही कलम 18 खाली जर सावकारीतच असतील तर त्यांना दावा दाखल लावून पुढची आम्ही सुनावण्या घेऊन त्याचा आम्ही पुढे निकाल देऊन पुढची कारवाई करू. ठीक आहे. तुझं नाव डेझिग्नेशन? माझं नाव बिभीषण तुकाराम लावण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर. खडकी कॅन्टोन्मेंट परिसर स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत मोहिमेत असून नसल्यासारखं आहे. पुण्यामध्ये खडकी, देहू रोड, पुणे कॅन्टोन्मेंट असे 3 संरक्षणालयाचे बोर्ड आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बोर्डाच्या प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. यापैकीच एक खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड. ब्रिटिशच्या काळापासून या ठिकाणी या वसाहती स्थापन झाल्या. इथे राहणाऱ्यांचे घर हे स्वमालकीचे नसून 99 वर्षाच्या करारावर बोर्डाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे नागरिक इथे राहतात. त्यामुळे इथे आपल्याला अनधिकृत झोपड्या, पक्की घरे पाहायला मिळतात. या ठिकाणी गवळीवाड्या परिसरात मोठा जनावरांचा गोठा आहे. गोठ्या आजूबाजूस अनेक घरे पाहायला मिळतात. इथल्या स्वच्छतेचे गेल्या काही वर्षांपासून 3-13 वाजलेत. आता या गोठ्यामुळे या परिसरात दररोज जनावरांचा वावर असतो. त्याची विष्ठा या परिसरात उघड्यावरच असल्याने इथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. जनावरे रस्त्यातच असल्याने वाहतुकीला अडचण होते. शिवाय मेलेली जनावरे इथे उघड्यावर टाकली जातात. जनावरांना सडलेले हॉटेलमधील अन्न दिले जाते. वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू आहे. इथे दररोज स्वच्छता केली जात नसल्याने बोर्डाकडे तक्रार करूनही इथे कारवाई मात्र काहीच होताना दिसत नाही. याबद्दल इथल्या महिलांनी नाराजी व्यक्त करत इथल्या अस्वच्छतेला बोर्डाच्या प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र स्वच्छ भारतच्या नावाखाली गवळीवाड्यात परिसरात असलेल्या भिंतीवर स्वच्छ भारतचे संदेश देणारे भिंती रंगवल्या जात आहेत. विशेष मोहीम राबविली जात आहे. पण गवळीवाडा परिसरातील ही परिस्थिती पाहिल्यानंतर बोर्डाचे प्रशासन मात्र नाममात्र ही मोहीम राबवताना दिसत आहेत. मग अस्वच्छ परिस्थितीकडे कोण पाहणार असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. मी श्रीमती शालिनी आहे, गवळीवाड्यात राहते. गेल्या 70, माझं वय सध्या 69 आहे. आणि हे आता काम काय हे ना टी व्हीवरून लोक आलेले आहे. ह्यांना विचार केला, यांनी सांगितलं विचारल्यानंतर की कशा करता आले तर यांनी सांगितलं की स्मार्ट सिटीचा अभियान राबवतो. परंतु इथे स्वच्छता अभियानच नाही पूर्ण राबवलं गेलं आहे तर पुढचं पाऊल कधी उठणार? इतक्या घाणीत आम्हाला राहावं लागतं. हा परिसराचा यांनी फोटो घ्यावा म्हणजे यांना यांची घाण आम्हाला त्रास जाणवतो. म्हणजे सगळीच घाण आहे, अस्वच्छता आहे, पूर्ण वस्तीत अस्वच्छता आहे. जनावरांचा वगैरे आहे, पूर्वीपासून जनावरं आहे. गेल्या ब्रिटिश काळापासून हे गोठे आहेत आणि सगळं आहे. परंतु पूर्वीच्या आणि आत्ताच्या सरकारचं जे धोरण आहे राबवण्याचं, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं, अधिकारी वगैरे जास्त ह्याच्यात लक्ष घालत नाही. स्मार्ट सिटी वगैरे हे जरी असेल तर त्यांनी आधी स्वच्छता हे करा. कुठलेही सरकार असू दे त्याच्याशी आम्हाला संबंधित नाही. कचरकुंडी म्हणजे कधी कुणी झाडत नाही, काय नाही, लवकर कचरा भरून टाकत नाही. आता जवळ आमच्या 3-4 पिढ्या हे चाललेली आहेत इथं. काय असं बी नाही, पण आता पहिले उचलून टाकायचे करायचे. मोठे जनावर मेले की लगेच कॅन्टोन्मेंटला कळवतात, येऊन त्यांची गाडी इथे घेऊन जातात. पण आता सध्या असे बारके हे होतात तर त्याला काय कुणी लक्ष देत नाही. काय ज्याचं हे त्यांनी बी सांगावं लागतं, टाकावं, हे करावं लागतं. पण आता पहिल्यासारखं तसं काही नाही राहिलेलं. कुंडीजवळ जी लहान लहान जनावरं मेलेली रात्रीची आणून टाकतात, परंतु त्यांना उचलण्यासाठी गाडी सकाळी कॅन्टोन्मेंटची येत नाही. मग ती जी जनावरं आहेत त्यांना कुत्रे तोडून त्याचे जे अवयव आहेत हे सगळ्या गावभर पांगवतात
आणखीन त्याला मग आळ्या होतात, माशा येतात, एवढा घाण वास येतो की ह्या एरियात उभं राहणं मुश्किल होतं. ह्याबद्दल आम्ही खूप वेळा कंप्लेंट केलेली आहे, खूप वेळा बोलून झालंय सगळ्यांशी, तरीसुद्धा इथं व्हायचं तेच होतंय. ह्याला काही अर्थ नाही ना. ह्यानी रोगराई खूप पसरतीये. ह्या घाणीला जबाबदार असं बघायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात पब्लिक आहे, पण जास्त प्रमाणात कॅन्टोन्मेंट आहे की वेळोवेळी बघून जर त्यांनी उचललं तर मग हे प्रॉब्लेम येणार नाही ना काही. हां, ज्याचं आहे त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांची गाडी लगेच येईल ना. ज्याचं आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कुंडीजवळ जी लहान लहान जनावरं मेलेली रात्रीची आणून टाकतात, परंतु त्यांना उचलण्यासाठी गाडी सकाळी कॅन्टोन्मेंटची येत नाही. मग ती जी जनावरं आहेत त्यांना कुत्रे तोडून तोडून त्याचे जे अवयव आहेत हे सगळ्या गावभर पांगवतात. आणखीन त्याला मग आळ्या होतात, माशा येतात, एवढा घाण वास येतो की ह्या एरियात उभं राहणं मुश्किल होतं. ह्याबद्दल आम्ही खूप वेळा कंप्लेंट केलेली आहे, खूप वेळा बोलून झालंय सगळ्यांशी, तरीसुद्धा इथं व्हायचं तेच होतंय. ह्याला काही अर्थ नाही ना. ह्यानी रोगराई खूप पसरतीये. ह्या घाणीला जबाबदार असं बघायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात पब्लिक आहे, पण जास्त प्रमाणात कॅन्टोन्मेंट आहे की वेळोवेळी बघून जर त्यांनी उचललं तर मग हे प्रॉब्लेम येणार नाही ना काही. हां, ज्याचं आहे त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांची गाडी लगेच येईल ना. ज्याचं आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ भारत अभियान म्हणतात आहे, पण स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी कोणीच करत नाही. गवळीवाड्यात फार घाण आहे आणि जनावरांची घाण, गुराढोरांची घाण, गटाराची घाण, त्याच्यामुळे प्राण्याचं फार नाश होत आहे. म्हणजे पाणी वाचवायला जायचं ते वाचवू शकत नाही कोणी. आणि त्याच्यासाठी कॅन्टोन्मेंटने, कॉर्पोरेशनने किंवा अन्य कोणी नगरसेवक अधिकारी जे असतील त्यांनी जर ती व्यवस्था येऊन वरूडवर बघत गेले तर त्या गोष्टी म्हणजे अंमलात आणल्या जातील. कोणीच त्याची व्यवस्था करत नाही. नगरसेवक कधी येऊन बघत नाही किंवा मतदानाच्या वेळेस प्रत्येकजण येणार सगळे, पण अशा वेळेला कोणी येत नाही. त्याच्यामुळे इतकं घाण होत आहे की बाहेरचे लोक आतमध्ये येऊ शकत नाही. इतरत्र कोणी आले गवळीवाड्या व्यतिरिक्त तर त्यांना इच्छा होत नाही गवळीवाड्यात यायला. तर तुम्ही कसे राहता इथे? इतकी घाण आहे, इतका वास येतो आहे, प्रदूषण इतकं आहे, तर तुम्ही नेहमीसाठी कसे राहता? म्हणजे आता कॉलेजमध्ये जाणारे मुलं आहे, त्यांचे मित्र हे आहे, ते त्यांना यायची इच्छा नाही होत. म्हणते इतने गंदी बस्ती में कैसे रहते होतो. तर मुलंसुद्धा येत नाही, कोणी येत नाही. मोतारी इथे आहे, त्याच्याबद्दल कोणी काळजी घेत नाही. त्याचा घाण वास, मुलं तिकडे खेळतात. त्या कचरकुंड्यात तर साफ करायला येतच नाही. कचरकुंड्याचा वास तर अगदी हवेने दिवसभर घरात आम्हाला दारा खिडक्या बंद करून बसावं लागतं त्या कचरकुंडीच्या प्रदूषणामुळे. आपले ते जनावरं मेलेले कचरकुंडीत टाकणार, कचरा, ते गोष्ट खरकट जनावरांना चारतात, त्याचा वास सगळीकडे 24 तास वास असतो त्या गोष्टीचा. ते इतकं घाण वाटतं. विरोधकांनी कर्जमाफीचे राजकारण करू नये असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणे, त्यांना सक्षम करणे हा भारतीय जनता पक्षाचा स्पष्ट उद्देश आहे. त्यामुळे संघर्ष यात्रा काढणाऱ्यांनीच यापूर्वी एकदा कर्जमाफी केली होती. त्याचा फायदा किती झाला, शेतकरी किती सक्षम झाला यासारखे प्रश्न आजही उपस्थित होतात. त्यामुळे विरोधकांनी कर्जमाफीला अवजार बनवत राजकारण करू नये असे मत खासदार किरीट सोमय्या यांनी मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 6 ते 14 एप्रिल या कालावधीत भारतीय जनता पार्टीने एक अभिनय सुरू केले आहे. त्यानिमित्त 24 खासदारांचे एक पथक महाराष्ट्रात दौरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते पुण्यात आले असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे आणि शहर अध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्दिष्टाने सरकार अभ्यास करत आहे. कर्जमाफी हा सुद्धा त्या अभ्यासाचा एक भाग होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे या वर्षातच काहीतरी ठोस निर्णय लवकरच घेण्यात येईल. नोटबंदीच्या काळात काळ्याचे पांढरे पैसे करणाऱ्या तब्बल 80,000हून अधिक कंपन्यांविरोधात मोदी सरकारने पावले उचलली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. या कंपन्यांकडून 25 ते 50,000 कोटींची रक्कम वसूल केली जाऊ शकते असे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मिळवलेले विजय कौतुकास पात्र आहे.
केजरीवाल यांचा आप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने सांगत दिल्ली होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात विचारणा केली असता न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. तर दिवाळी दरवर्षी येते ना, आता या दिवाळीत नाही तर पुढच्या दिवाळीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता माझं पण पक्षात मी एक शिस्तबद्ध सैनिक आहे. तर माझा सेनापतीने मध्ये मला ट्रेक बदलायला सांगितला होता. महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे तो ट्रेक बदलला होता. आता गाडी परत लवकरच रुळावर येत आहे. शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ते त्यांची मतं मांडत असतात. परवा अनिल शिरोळे आम्ही दिल्लीत होतो. 19 तारखेला 2 दिवसापूर्वी NDAची बैठक झाली आणि त्यात सगळ्या पक्षांनी मिळून नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचं खूप कौतुक केलं आहे. आता 48 तासात त्यांचं काय मत बदललं असेल तर मला माहीत नाही. मी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे शेल कंपन्यांचा उल्लेख केला, महापालिका निवडणुकीच्या वेळेला पण मी शेल कंपन्यांचाच उल्लेख केला होता. आणि आपल्याला गेल्या आठवड्यात 700 नवीन शेल कंपनी म्हणजे बोगस कंपनी, ज्या नवीन 700 कंपन्यांवर धाडी घातल्या गेल्या त्याचं पण तुम्ही बातमी दिली. आणि त्यात 43 कोटी रुपये छगन भुजबळ साहेबांशी संबंधित निघाले. तर बोगस बेनामी फर्जी कंपन्यांच्या विरोधात किरीट सोमय्या असो की मोदी सरकारची कारवाई तेवढीच जोरात चालू आहे. आणि या सगळ्या बोगस कंपन्यांचा मध्ये लपलेला जो काळा पैसा आहे तो आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. नवीन माहिती आपल्याकडे आली असेल तर प्लीज मला द्या. काय आहे, तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त जागरूक आहात म्हणून जर काही माहिती मिळाली. एक भारतीय जनता पार्टीने मुंबई महापालिकेत एकतर्फी निर्णय देवेंद्र फडणवीसनी घोषित केला आणि तो पारदर्शकतेसाठी केला आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे 84 आहे, भाजपचे 82 आहे. तर भाजपचे 82 नगरसेवक हे पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून तिथे काम करीत आहे. त्यांच्या नजरेतून जर कुठला भ्रष्टाचार सुटला असेल तर मुंबईकरांनी किंवा महाराष्ट्राच्या जनतेने किंवा पत्रकारांनी तो आमच्या नजरेत आणून दिला. आम्ही निश्चित त्या संबंधी कारवाई करू. आज काँग्रेसवाल्यांना विचारलं असतं तर अधिक बरं झालं असतं. हा प्रश्न काँग्रेसवाल्यांनी याचा उत्तर दिला तर अधिक बरं होईल. कारण की समजत नाही आहे. काँग्रेसचे नवीन निवडून आलेले मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणतात की EVM मध्ये काही गोंधळ नाही. काँग्रेसचे मंत्री आणि तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मंत्री ज्यांनी EVMला समर्थन दिलं होतं किंवा आणलं होतं ते म्हणतात जे बेस्ट आहे. म्हणून जे कन्फ्यूज आहे त्यांनी पहिले या संबंधित स्पष्टता करावी. भारतीय जनता पक्षाने आपण 2009 असो की कोणतंही वर्ष तपासून पहा, EVM वर आधारित निवडणुका रद्द करा असं कधीही म्हटलेलं नव्हतं. आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणूक सुधारणा आणि निवडणूक सुधारण्याच्या आधारावर EVM मध्ये सुधारणा नॉट ओन्ली पाठपुरावा केला. आम्ही त्यासाठी सतत संसद आणि निवडणूक आयोगात पाठपुरावा करून इलेक्शन EVM विथ वोटर स्लिप म्हणजे आपण त्याला EVM विथ पेपर बॅकअप ते भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नामुळे सुरू झालं. आणि मोदी सरकार सत्तेवर आल्याबरोबर निवडणूक आयोग आणि मोदी सरकारचा पत्रव्यवहार होऊन 5,312 कोटीची सगळे EVMला पेपर बॅकअप
सिस्टम लावण्याचा ॲक्शन प्लॅन मंजूर झाला. आता जसं जसं निधी उपलब्ध होत जाणार तसे तसे ते EVM विथ पेपर बॅकअप मशीन रिप्लेस केले जाणार. सिंचन घोटाळ्यासंबंधी ACBनी चार्जशीट दाखल केली आहे आणि त्या चार्जशीटमध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी या 2 मंत्र्यांचा सहभागासंबंधी पुढे कारवाई चौकशी चालू आहे असं म्हटलं आहे. म्हणून ACBची पुढची चार्जशीट पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. प्राध्यापक द मा मिरासदार यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मी केवळ वयाने मोठा आहे इतकेच खरे मोठेपण तर प्राध्यापक द मा मिरासदार यांनी आपल्या विनोदी लेखनातून मिळवले, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते. त्यांचे हे वाक्य संपताच हा फारच विनय झाला अशी कोटी मिरासदारांनी आपल्या खास शैलीत केली आणि अख्खे सभागृह हस्त्यात बुडाले. दोघांनीही एकामागून एक किस्से सांगत विनोदाची जुगलबंदी रंगवली. केवळ 5.5 वर्षांनी मोठे आणि अत्यंत जवळचे मित्र असलेल्या बाबासाहेबांच्या हस्ते मिरासदारांचा विशेष सत्कार झाला. मिरासदारांच्या 90व्या वाढदिवसानिमित्ताने मिरासदार मंकनी कुटुंबीय आणि विविध संस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजिला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मिरासदारांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, अभिनेते रवींद्र मंकणी, मसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी उपस्थित होते. बाबासाहेब म्हणाले, मिरासदारांच्या विनोदामुळे महाराष्ट्र खळखळून हसला. विनोदातून त्यांना कोणाला जखम केली नाही, कोणाचे रक्त काढले नाही. दुःख बाजूला सारण्याची ताकद विनोदात आहे, असेच लेखन मिरासदारांनी केले आहे. त्यांची पुस्तके वाचल्यावर हे कळेल. त्यांची पुस्तके वाचा म्हणतोय म्हणजे मी काही त्यांचा पुस्तक विक्रेता किंवा एजंट नाही, अशी कोटी करत बाबासाहेबांनी पुन्हा एकदा श्रोत्यांना खळखळून हसवले. त्यांच्यानंतर मिरासदारांनी माईक घेतला आणि वेगवेगळे किस्से सांगत मैफिल रंगवत नेली. जावडेकर म्हणाले, मी केंद्रीय मंत्री म्हणून नव्हे तर मिरासदार सरांचा विद्यार्थी म्हणून इथे आलो आहे. सरांचा तास असला की क्लासरूम तुडुंब भरलेली असायची. त्यांच्यामुळेच माझ्यावर मराठी भाषेचे संस्कार झाले आहेत. सरकारने मिरासदारांना महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा अशी मागणी प्राध्यापक जोशी यांनी केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. मला खूप आनंद होईल. एक अतिशय खेळकर असं व्यक्तिमत्व आज आपल्यापुढे वाढदिवसाचा आनंद घेऊन येत आहे. अगदी खेळकर येतं, ज्याला निर्व्याज पण म्हणतो ना तसंही व्यक्तिमत्व आहे. त्याचा माझा सहवास फार जुना आहे. पांडुरंगा इतकं जुना नाही आहे, पण त्यांच्या वयाच्या कॉलेजच्या वयापासून मी त्यांना ओळखतोय. खरोखर मोकळेपणाने माझ्या व्याख्यानात औरंगाबादला म्हणजे व्याख्यान झाली, व्याख्यानमाला होती आणि माझं स्मरण खरं आहे, काय खोटं नाही, खरं चांगलं आहे स्मरण. पण तरी मी औरंगजेबाच्या भाषणाचा की औरंगजेबाच्या कुटुंबाचा काही निमित्ताने उल्लेख करत होतो. औरंगजेब तो दिल्लीचा, तर त्याचा ते उल्लेख करीत असताना औरंगजेबाला 5 मुलगे आणि 5 मुली वरती सांगतो. आत्ता जे आपण टाळ्या दिल्या किंवा हसावत ना, ते पोलंदच्याकडे सुपूर्त करतो, कारण त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. त्यात औरंगजेबाच्या मुलींचा उल्लेख करीत असताना त्याच्या ज्या 5 मुली होत्या त्यातली त्या एका मुलीचं नावच मला आठवेना. आता काय अपघातच म्हणायचा तो माझ्या जीवनातला, पण तो झेपून निसा, झेनतच निसा, जबदातच. आणि मंडळी समोर बसली, आज मला दिसत नसलं तरी माझ्या 2 बहिणी इथं आलेल्या आहेत समोर. माझी थोरली बहीण आहे आणि ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. ती 94-95 वर्षाची आहे आणि पंढरपूरहून मुद्दाम या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आज समोर आलेली आहे. त्याप्रमाणे धाकटी बहीण माझी जी सोलापूरला असते, अत्रे, ती माझ्यापेक्षा 2च वर्षांनी लहान आहे, तीही या ठिकाणी उपस्थित आहेत.
असा ह्या माझ्या दृष्टीने फार आनंदाचा भाग आहे की माझ्यापेक्षाही मोठी असलेली, माझ्यापेक्षा थोडी चांगली अशी सगळी मंडळी, नात्यातली मंडळी या ठिकाणी जमली. केवळ माझा सत्कार आहे या भावनांनी एक प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण जशी जमलेले आहात त्याच प्रेमभावनेने आलेत. याचा जो आनंद आहे खरोखरीत, तो आनंद कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावा हे मला काही समजत नाही. बोलण्याची मला सवय आहे, वर्षानुवर्ष मी बोलत आलेलो आहे. माझा व्यवसाय शिक्षकच असल्यामुळं बोलणं ही गोष्ट, वक्तृत्व नावाची गोष्ट, व्याख्यान देणं नावाची गोष्ट ही आता मला काही नवीन नाही. पण प्रसंग आजचा असा आहे, काही काही वेळेला येतो जीवनामध्ये की किती तुम्ही असे बोलणारे वगैरे मोठे बहादूर असलात तरी सुद्धा अशा प्रसंगी नेमकं काय बोलावं खरोखरीत उमत पडत नाही आणि फार मोठी पंचायत होते तशीच आज माझी आज व्यवस्था झाली. काय बोलावं खरोखरी समजत होते. अनेक विद्यार्थी आज इथे आलेत. सरांचा क्लास म्हणजे हाऊसफुल. मी आज सकाळी एका दिल्लीच्या कॉलेजला गेलो होतो. तिथले संस्थाचालक मला म्हणाले की आम्ही आता सगळे क्लास एअर कंडिशन केलेत, त्यामुळे उपस्थिती वाढली आहे. आमच्या वेळेला क्लास एअर कंडिशन नव्हते, पण शिक्षक असे सकस होते की वर्ग हाऊसफुल व्हायचे. आणि मिराजदार सरांचा कुठे क्लास चाललाय हे कळायला नुसतं बिल्डिंग बाहेर आलं तर ज्या वर्गातून हसा येतोय जोरदार, ते मिराजदारांचा क्लास चालू आहे हे सहज त्याचं लक्षण होतं. आणि इतकं सकस मराठी शिकवलं. म्हणजे मला 2 गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आठवतात आजही. ते म्हटले सिनेमात गोष्ट हवी, गोष्टीत नाट्य हवं, तर तो सिनेमा चांगला चालतो. आणि विनोदासाठी विसंगती शोधण्याची कला पाहिजे. जीवनामध्ये ठाई विसंगती भेटते, पण ती नीट कळली तर त्यातून विनोदाची निर्मिती होते. असं इतकं सुटसुटीत सोपं चांगलं मराठीची खरी सकस मूल्य शिकवायचं ते. त्यामुळे साहित्य, आमचं कॉमर्स कॉलेज होतं, पण आमच्या कॉलेजमध्ये 2 साहित्यिक होते. आमचे प्रिन्सिपॉल शवा चिरमुले होते. ते गंभीर लिहायचे, ते ललितमध्ये लिहायचे आणि ते एकूण गंभीर प्रवृत्तीचं लिखाण करायचे, वैचारिक लिखाण करायचे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे ते आम्हाला इकॉनॉमिक्स शिकवायचे आणि सर आम्हाला मराठी शिकवायचे. अशा 2 साहित्यिकांच्या सहवासात आम्ही कॉमर्स शिकलो. आणि मला आठवतं क्लासरूम म्हणजे ती स्टाफ रूम, सर असताना कॉलेजमध्ये स्टाफ रूम मध्ये म्हणजे 10 वाजता मध्यांतर झालं की पाऊण तास कोणी, सगळे शिक्षक तिथेच, सगळे प्राध्यापक तिथे, आणि सर काहीतरी मध्ये बसून मस्त फक्कड गोष्ट सांगतायत, थोडीशी तपकीर ओढत, आणि मग तो इतका रंगायचा तिथे सुद्धा तास की आमच्या तासाला आम्ही बसलो असायचो तर 1-5 मिनिटं उशीरच व्हायचा शिक्षकांना. कारण सरांचा कथा काहीतरी चाललेली असायची, काहीतरी गोष्ट सांगायची. इतकं सगळीकडे त्यांनी अतिशय खूप चांगलं केलं. पुढे कथाकथन जेव्हा सुरू झालं आणि मी पत्रकार नगरमध्ये राहायचो, त्यामुळे शंकर पाटील आमच्या इथेच राहायचे. त्यामुळे शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकरांकडे आम्ही जायचो, कारण ते आकाशवाणीवर होते आणि आकाशवाणीमध्ये म्हणजे साहित्यिकांचा अड्डा असायचा. त्यामुळे तिथे जायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या. आणि या तिघांचं कथाकथन हे इतकं गाजलं. पुढे वपू काळे मग एकपात्री करायला लागले, कथाकथन करायला लागले. पण मूळ कथाकथनाची सुरुवात या तिघांनी केली, ती लोकप्रिय केली. आजही त्या सीडी केव्हाही, अहो आम्ही सुद्धा रोज राजकारणात म्हणजे आणि मोदींबरोबर काम करताना आनंद येतो, पण म्हणजे सकाळी 9 ते रात्री 10 झाल्यावर काहीतरी झोपण्याआधी चांगलंच ऐकायचं असेल आणखी, तर मग एखादा चांगला कार्यक्रम. तर त्यामुळे सीडीनी आज आपल्याला पुन्हा त्या सगळ्या कथाकथनाचा अनुभव घेता येतो, हा एक फार चांगला आहे. एक सकस साहित्य आहे. कोणी व्यक्त केली की आता विनोदी साहित्य निर्माण होत नाही. आता काय झालंय, कविता चारोळी झाल्या आणि विनोदी साहित्य आता व्हॉट्सअपवरच येतं. त्यामुळे रोज व्हॉट्सअपवर एका अर्थाने चुटके येतात.
ते असतात खूप चांगले, तीही प्रतिभाच आहे, तोही प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामध्ये लोक खूप आपल्या प्रतिभेचं किती, आणि आपण सगळे लगेच प्रसारित करतच असतो. काही लोकांना वाटायचं की कंपन्याच काही लोकांना ठेवत असावेत, टेलिफोन कंपन्या, आणि तेच हे मेसेज देत असावेत म्हणजे सगळे एकमेकाला देतील, धंदा वाढेल. पण तसं नाही, लोक स्वतःहून लिहित असतात आणि आपल्याला पर्यंत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर 7 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रात आणि राज्यात भाजप सेनेची युती असतानाच महापालिकेत मात्र सत्ताधारी भाजपने शिवसेनेला साथ न दिल्याने सेनेला वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदाला मुकावे लागले. याउलट राष्ट्रवादीने मात्र काँग्रेसला मदत केल्याने या समितीवर काँग्रेसच्या एका सदस्याची वर्णी लागली. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर 7 सदस्यांची गुरुवारी मुख्य सभेमार्फत नियुक्ती करण्यात आली. त्यात सत्ताधारी भाजपचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 व उर्वरित एका जागेसाठी काँग्रेस व शिवसेना यांची सदस्य संख्या समान असल्याने कोणाच्या सदस्याला संधी द्यायची असा प्रश्न होता. त्यामुळे मतदान घेऊन त्यानुसार निर्णय घेण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली, तर शिवसेनेने मात्र मतदान न घेता चिठ्ठीद्वारे सदस्य निवडावा अशी मागणी केली. नगर सचिवांनी नक्की कोणत्या पद्धतीने सदस्य नियुक्त करावा याचा निर्णय महापौरांच्या आदेशाने घेतला जाईल असे स्पष्ट केले. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी मतदान घेण्याचे आदेश दिले. प्रत्यक्ष मतदानात शिवसेनेच्या बाजूने मतदान न करता सत्ताधारी भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सेनेच्या बाजूने केवळ 8 मते पडली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याने काँग्रेसच्या बाजूने 44 मते पडली. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्याची वर्णी या समितीवर लागली. जर सत्ताधारी भाजपने सेनेच्या बाजूने मतदान केले असते तर सेनेच्या सदस्याला या समितीवर संधी मिळू शकली असती. मात्र महापौर स्थायी समिती निवडणुकीत सेनेने भाजपला मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्याचा वाचपा भाजपने या नियुक्तीत काढला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. समितीवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य भाजपच्या फरजाना शेख, आदित्य माळवे, वासंती जाधव, कालिंदी पुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपाली धुमाळ, हाजी गफूर पठाण आणि काँग्रेसच्या सुजाता शेट्टी. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.